रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. फिलिपाईन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली. आल्या आल्या वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप 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 अभिनंदन, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली, पण बाबा, आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना, माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, अभिनंदन, राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी. पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना, मग मला स्पोर्ट्सचे शूज लागतील. बाबा, घ्याल ना धावण्याचे बूट? वडील म्हटले, घेऊया. या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्ट्सचे शूज जरूर घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली. बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्ट्सचे शूज घेतो म्हणालात, घ्या ना बाबा. 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा. कधी घेणार? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू खळायला लागले. आलेला हुंदका दाबत म्हणाले, बेटा, घ्यायचे होते ग शूज तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला. पैसे नाहीयेत बेटा माझ्याकडे, मला माफ कर. मी नाही घेऊ शकत बूट तुला. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीनं बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सरदिशी तिथून निघून गेली. मला शूज नाहीत, मी आता पळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी धावणारच नाही, असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. मी पळेन, मी धावेन आणि मी जिंकेनही, या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली. सगळे स्पर्धेतले स्पर्धक स्पोर्ट्सचे कपडे घातलेले, स्पोर्ट्सचे शूज घातलेले आणि त्यांच्या रंगात उभा आहे ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात स्पोर्ट्सचे शूज. या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे. स्वतःचे अनवाणी पाय पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक, ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज घालून ती उभा आहे. आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धक पळायला लागले. ही अनवाणी पायाची रिहा धावू लागली. पाय ठेचकाळत होत्या, रक्ताळत होत्या, वेदना होत होत्या, पण तिला फक्त ध्येय दिसत होतं, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती 11 वर्षाची चिमुरडी पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. मला जिंकायचं आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते. या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला आणि या नाईके कंपनीनं जाहीर केलं, इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होतं काही नाही. पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच,
डोक्यातला मेंदू केवढाचा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं हे जग कधी संपेल? तो म्हटला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आणि आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अखंड 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 कार्यरत असते. माणसं काय काय सांगतात, इतकं काम मरायचंय का? कामानं माणूस कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे पहिलं लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे, आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. बहुतेक परमेश्वरानं आम्हाला दिलंच नाही का काय? असं नाही, सगळ्यांना सारखं दिलंय. पण अडचण काय होते माहितीये? पाऊस रपारप पडतो, पावसाचे थेंब सैरा वैरा धावतात. सैरावरला पडलेल्या पावसाच्या थेंबातनं काही शक्ती तयार होते का? नाही. पण हा सगळा पावसाचा पाण्याचा ओघ जर एकत्र आला तर त्याचा झरा, मग नदी आणि मग समुद्र होतो. त्याच्याच धबधब्यावर मग वीज निर्माण करता येते. तुमच्या सगळ्या शक्ती ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी तुमचं मन एकाग्र होतं. तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतील. त्यावेळी तुमचं मन एकाग्र, आणि एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही शाळेत असताना एक प्रयोग करायचो, तुम्ही केला असेल. आपण वहीचा कागद जर उन्हात ठेवला तर जळतो का? पण तेच बहिरगोल भिंग घेतलं आणि उन्हात धरलं आणि कागदावर त्याचा किरण पाडला तर कागद 2 मिनिटात जळायला सुरुवात करतो. काय होतं असं? सूर्याचे सैरा वैरा असणारे किरण त्या बहिरगोल भिंगात केंद्रीभूत होतात आणि त्या सगळ्या किरणांचा मिळून एकच तीव्र किरण त्या कागदावर पडतो आणि कागद जळतो. सगळी ताकद एकत्र येते. तुमच्या मनाला तुम्हाला बहिरगोल भिंगासारखं करायला हवं, मग तुम्ही कदापि काहीही विसरणार नाही. सगळ्या शक्ती एकत्र, सगळी ऊर्जा एकत्र, मग काहीच अडचण नाही. आणि ताण कधी येतो? कामानी नाही, काम साठलं की ताण वाढतो. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ज्याला गांभीर्य आहे स्वतःच्या आयुष्याचं, तो एक क्षणही वाया घालवत नाही, अजिबात नाही, विषयच नाही. एक क्षण वाया घालवत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो वर्षाच्या, महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व.
एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास, फक्त एक तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, एक तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल. हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा काळ आहे. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील, हे पहिलं लक्षात असू द्या. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. तुम्हाला असं वाटेल आताच काय, नंतर बघू, नाही. गेलेला क्षण कधीही आजपर्यंत परत आला नाही, अजिबात नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ दुसऱ्याला उसना देता येत नाही, वेळ कुणाचा उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं, हे पहिलं लक्षात असू द्या. एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 2963 वनडे मॅचेस झाल्या, वनडे मॅचेस क्रिकेटच्या. पण 2963 मॅचेस मध्ये आजपर्यंत एकालाही वनडेत द्विशतक करता आलं नाही, अजिबात नाही, जमलंच नाही. 50 ओव्हर मध्ये एकट्याच्या 200 धावा शक्यच नाही, अशक्य, इम्पॉसिबल, कुणालाच नाही जमलं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केलं ते सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरले आणि 2963 वनड्यानंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरनी झळकावलं. कोण म्हटलं अशक्य आहे? आय कॅन, मी करेन, केलं. 2963 मॅचेस नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरचं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, तुम्ही एवढा द्विशतकाचा विक्रम केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल, सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, पहिले मोबाईल घेऊन मेसेज बघत बसला असाल. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? सचिन तेंडुलकर म्हटला, 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर सकाळी उठून पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर मोबाईल काढून बसलो असतो मला भारतरत्न मिळालाच नसता. माझ्या ध्येयाचा अव्याहतपणे पाठलाग करत आलो, म्हणून हे यश आहे. आमचं काय? उठला की पहिला मोबाईल. कोण आहे आपण? सीएम आहे का डीसीएम आहे? नाही, महाराष्ट्रात काय घडलंय कळलं पाहिजे. कशासाठी? ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो, मुलांना किमान 18 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. त्यानं स्वतःच्या मुलालाही 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही, अजिबात नाही. 12वीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांच्या मुलाखती जर कधी ऐकल्या तर ते सांगतील, 2 वर्ष मी मोबाईलला हात लावला नाही. 2 वर्ष. तुम्हाला यश जिंकायचं आहे ना, अनवॉन्टेड डेव्हिल बाजूला ठेवावा लागेल तुम्हाला. आणि आत्ता मोबाईल हातात घेतला ना, आयुष्यभर मोबाईलच्याच गेम खेळाव्या लागतील. आयुष्याचा गेम तुमच्या हातातनं गेलेला असेल, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. शिस्त हीच यशाचं सगळ्यात
सगळ्यात मोठं सूत्र आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. सुरुवात करा, अडचण नाही, आजपासून सुरू. मला सांगा महाराजांकडे काय होतं? 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. होते का महाराजांकडे? नव्हते. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू फंड्स आल्यावर. थांबले महाराज? नाही. महाराज म्हणले फंड्स येतील तेवढा येतील, राजगड तर घेऊया. 45 ला घेतला राजगड, 46 ला तोरणा जिंकला महाराजांनी, आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. आणि सुरुवात केली तर पोचाल ना. पोचतात ते जे सुरुवात करतात. एका मावळतीच्या वेळेला डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी त्याला माझ्या हातातला कंदील दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे मी परत तिथं पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच उभा. मी त्याला म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. मी म्हटलं तुम्हाला कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 1 लाखाच्या पुढं आणि महाराजांची अवघी 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 1 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, महाराज म्हणले 20 तर 20, सुरुवातच करूया. असं नाही म्हटले बघू आपली लाखभर करून मग लढायचं ठरवू. नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली. 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीतून प्रबळगडावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे आहे आहे. खाना. माणसं कामाला लागली, खाणायला लागली. 5-6 फूट गेली, दगड भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी मदत घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी सृष्टी. तुम्ही ठरवायला हवं, फक्त सुरुवात करायला हवी. बाकी काही अडचण नाही, अजिबात काही अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. कष्टाच्या पायरीवरच तुमचं यश उभं असतं. जिथे कष्ट नाहीत तिथं यश सावलीलाही उभा राहत नाही. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाचं, मायकल फेल्प ऑलिम्पिक मध्ये जलतरणात ज्यांनी 8 स्वर्ण पदक कमावली. जगाच्या इतिहासातला पहिला जलतरणपटू आहे ज्यानं ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदक. 8. पत्रकारांनी त्याला विचारलं आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुम्हाला कसं जमलं? आणि मायकल फेल्प म्हटला, याच्यापूर्वी एका जलतरणपटूला ऑलिम्पिक मध्ये 6 स्वर्ण पदकं मिळालेली. मी त्याचा अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं 6 स्वर्ण पदकं मिळवण्यासाठी तो जलतरणपटू रोज 6 तास पाण्यात असायचा, रोज 6 तास सराव करायचा. माझ्या लक्षात आलं 6 तास सराव करून जर 6 स्वर्ण पदकं मिळवता येत असतील, मला 8 स्वर्ण पदकं मिळवायचे आहेत. म्हणजे मला 8 तास पाण्यात सराव केला पाहिजे. 4 वर्ष झाली मी रोज 8 तास पाण्यात आहे, रोज 8 तास तलावात, रोज. त्याच्या बळावर ही 8 स्वर्ण पदकं आहेत. तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावर ठरतं तुम्ही किती टक्के मिळवणार आहात. ते अभ्यास न करता कुणाला मार्क्स मिळालेत अशक्य आहे. 8 तास अभ्यास करा 80% पडतील. 10 तास अभ्यास करा 100%. तुम्ही कष्ट किती करताय?
त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात या जगात कुणालाही कष्टाशिवाय काहीही मिळालेलं नाही, अजिबातच नाही. एक साधू होते, चमत्कारी होते. ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. काय तुमच्यासारखी 4 मुलं त्यांच्याकडे गेली, म्हटले तुम्ही नाचला की पाऊस पडतो म्हणे. साधू महाराज म्हटले खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू महाराज म्हटले बरोबर आहे, पडायलाच पाहिजे. असं नाही म्हटले, स्पर्धा लावायची, आम्ही पण नाचणार तुम्ही पण नाचायचं, बघू पाऊस पडतोय का. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ही 4 मुलं आणि ते साधू शाळेच्या मैदानावर गेले. साधू महाराज म्हटले तुम्ही सुरू करा. मग एका मुलाने नाचायला सुरुवात केली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं नाचला. थकला दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. दुसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास, पाऊण तास नाचला. थकला दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास नाचला. थकला दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, तास, 1.5 तास, 2 तास नाचला. थकला दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. मग साधू महाराज पुढे झाले. 12 वाजता त्यांनी नाचायला सुरुवात केली. साधू महाराज नाचत राहिले. 1 वाजला, 2, 3, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, रात्रीचे 8 वाजले. साधू महाराज नाचतातच आहेत. 9 वाजले, 10 वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला लागला. ती मुलं म्हटली आम्ही नाचलो, पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला, कसं काय. साधू महाराज म्हटले मला फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे, आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. ही यशाची 2 सूत्र आहेत. तुम्ही अभ्यास करताय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही अभ्यास केलाच पाहिजे. या 2च गोष्टींनी माणसं यशस्वी होतात, दुसरं काही नाही, अजिबात नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अभ्यास आकलनातून होतो. अभ्यास विषय समजून घेऊन होतो. तुम्हाला आज वर्गात शिकवायचं तर तुमचे टीचर आदला अख्खा दिवस अभ्यास करत असतात. उद्या तुम्हाला वर्गात जे शिकवायचं आहे आदला 1 दिवस तुमचे शिक्षक त्याचा अख्खा अभ्यास करतात, तेव्हा तुम्हाला तासभर शिकवायला वर्गात येतात. तुमचे शिक्षक तुमच्यासाठी जर एवढा अभ्यास करत असतील तर तुम्ही किती अभ्यास करायला हवा, किती करायला हवा. कष्टाला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिला लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील पण कायमचं अपयश पदरात टाकतील. पाठांतर करणारी मुलं जास्तीत जास्त 10वी पर्यंत यशस्वी होतात. नंतर मात्र त्यांचा ग्राफ कमालीचा ढासळतो, कारण ती घोकमपट्टीनं वर नका. आकलन करून घ्यायला हवं विषयाचं, विषय समजूनच घ्यायला हवा, तरच तो चिरंतन लक्षात राहतो, चिरंतन. आणि नाही लक्षात आलं विचारा ना, टीचर्स त्याचं समाधान करायला आहेत, त्या करतातच. पण आमची अलीकडची अडचण अशी आहे, हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत, कारण त्यांच्याकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही.